नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा 25 जूनचा भाग बघणार आहोत. तर आजच्या भागामध्ये इथे आता राया पोलीस स्टेशनमध्ये येताच साहेबांची म्हणजे ज्या मॅडम असतात ना त्यांना आता ओढतच बाजूला खेचतो. त्याच वेळेस आता मॅडम खूप भडकतात. लगेच आता त्या रायाला बाजूला ढकलतच बोट दाखवत म्हणू लागतात, हे राया, अजून माझ्यावर हात उचलणारा जन्माला यायचा या, लक्षात ठेव, दूर राहा माझ्यापासनं, नाहीतर असे हाल करीन ना की त्याचा विचारसुद्धा तू करू शकत नाही आहे. त्याच वेळेस आता लगेच त्या मॅडमने रायाची कॉलर पकडलेली असते. तेव्हा लगेच आता राया हसू लागतो. वाह मॅडम, तुम्ही तर लय भारी काम केलं. रागाचा ताबा सुटला आणि स्वतःच अडकलात. आता मात्र लगेच त्या मॅडम रायाची कॉलर सोडतात. आता राया अशी कॉलरवरती करतो आणि हसतच म्हणू लागतो, आता लेडीज कॉन्स्टेबल काय, कोर्टाची ऑर्डर जरी नसली ना तरी मी आता तुम्हाला जेलमध्ये टाकू शकतो. तुझ्यासारख्या बाईची जागा जेलमध्येच आहे. त्यावर लगेच आता सगळे बाजूला जे इन्स्पेक्टर असतात ना ते रायाकडे बघत असतात. तेव्हा राया म्हणू लागतो, हो, कारण ऑन ड्युटीवरती असणाऱ्या ऑफिसरची तुम्ही कॉलर पकडली आणि हे नियमात बसत नाही. नियम भंग केला आहे मॅडम तुम्ही. असताल तुम्ही माझ्या वरच्या साहेब, पण आता मी तुम्हाला लगेच आत टाकू शकतो. त्यावर लगेच आता मॅडम म्हणू लागतात, राया, तू अशी चूक करू नको, माझ्याशी पंगा घेऊ नको, नाहीतर जळून खा खुशी, लक्षात ठेव. तेव्हा राया म्हणू लागतो, घाबरत नाही मी तुला. त्यावरती मॅडम म्हणू लागते, तू माझं वाकडं करणार आहे, तुझ्यासारखे 50 खिशात ठेवते मी, या लक्षात ठेव. त्यावर राया म्हणू लागतो, मॅडम, ते माझ्यासारखे नाही, या शेकावतसारखे असतील. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर खनसे साहेब येतात. आता लगेच ते रायावरती ओरडतात, राया थांब, काय करतोयस तू, तुला काही अक्कल वगैरे आहे की नाही? अरे हे पोलीस स्टेशन आहे, तुझं घर नाही. मोठ्या साहेब आहेत त्या. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, सर, असतील त्या मोठ्या साहेब, पण माझ्यासमोर मॅडम नाही तर गुन्हेगार उभा आहे आणि मी आता त्यांना त्या गुन्ह्याची शिक्षा देणार. तेव्हा लगेच आता कनसे साहेब म्हणू लागतात, असा काय गुन्हा केला आहे मॅडमनी, आम्हाला तरी कळू दे. तेव्हा राया म्हणू लागतो, सांगतो, साहेबांनी काय गुन्हा केला आहे ना तुमच्या ते समज सांगतोय. तुमच्या या साहेबांचा मटक्याचा धंदा आहे आणि या मटक्याच्या व्यवसायामुळे कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत आणि म्हणूनच मी त्या अड्ड्यावरती जाऊन आता सील ठोकलंय आणि त्याच मटक्याच्या अड्ड्याच्या गुन्ह्याखाली मी तुमच्या साहेबांना अटक करणार आहे. तेव्हा खनसे साहेब म्हणू लागतात, राया काय बोलतोय तू, कुठल्या मटक्याचा अड्डा, आम्हाला याबद्दल काहीच माहिती नाही आहे, असं कसं तू साहेबांवरती गुन्हा लावू शकतो? त्यावर लगेच आता राया म्हणू लागतो, हो सांगतो ना, मी त्या मटक्याच्या अड्ड्याबद्दल तुम्हाला समज सांगतो, कारण त्याच्यामुळे कितीतरी लोकांच्या घरात आज चुली पेटत नाही आहे साहेब. त्यावर लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, हो कनसे साहेब, अहो या रायाच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, अहो तोंडाला येईल ते बोलतोय. त्यावर राया म्हणू लागतो, मॅडम, मी खोटं बोलत नाही आहे, मी तुमच्या मटक्याच्या अड्ड्यावरती रेड टाकली आणि सील ठोकले आणि तिथल्या तुमच्या लोकांना पकडलं आहे, जेलमध्ये टाकलं आहे साहेब. त्यावर लगेच आता त्या मॅडम हसतच म्हणू लागतात, कनसे साहेब, या रायाने काय केले माहिती, मटक्याच्या अड्ड्याच्या नावाखाली माझ्या रात्रशाळेवरती धाड टाकली आणि तिकडे जे शिक्षक होते ना त्यांना उचललं आहे आणि जेलमध्ये टाकलं आहे. आता बघाच तुम्ही, आता मी काय बोलायचं याला. त्यावर राया म्हणू लागतो, मॅडम, रायासमोर खोटेबाजी चालत नाही या. तेव्हा खनसे साहेब म्हणू लागतात, राया, तू मोठी चूक करतोय, त्या आपल्या वरच्या साहेब एवढं लक्षात ठेव, तू त्यांच्याशी अशा आवाजात बोलू शकत नाही. तेव्हा राया म्हणू लागतो, बोलणार, मी गुन्हेगाराशी अशाच आवाजात बोलणार, कारण माझ्याकडे प्रूफ आहे, ही गुन्हेगार आहे आणि या बाईमुळे आपल्या देशात कितीतरी संसार उद्ध्वस्त होत आहेत. तेव्हा लगेच कनसे साहेब म्हणू लागतात, काय प्रूफ आहे की या मॅडमचाच तो मटक्याचा अड्डा आहे म्हणून? त्यावर राया म्हणू लागतो, सर, प्रूफ दाखवतो, चला तुम्ही. आता लगेच राया आता कनसे साहेबांना आणि त्या मोठ्या मॅडमला सगळ्यांना घेऊन त्या अड्ड्यावरती आलेला असतो. तर इथे आता अड्ड्यावरती येताच दरवाजा उघडताच राया म्हणू लागतो, बघा कनसे साहेब, बघा हाच आहे तो मटक्याचा अड्डा. पण तोपर्यंत या मॅडमने सगळी उलथापालथ केलेली असते. आता त्या अड्ड्याच्या जागेवरती एक छान अशी शाळा झालेली असते.
आता मात्र रायाला लगेच सगळे रायाकडे बघू लागतात. तेव्हा रायाला धक्का बसतो. इथे तर मटक्याचा अड्डा होता, मग हे सगळं चित्र कसं बदललं? त्याच वेळेस आता मॅडम हसतच म्हणू लागतात, राया बरोबर जागेवरती आलोय ना आपण? हाच आहे ना तो मटक्याचा अड्डा? बघा कंसे साहेब, मी सांगत होते ना, अहो ती शाळा होती. या रायावरती विश्वास ठेवू नका. एक नंबरचा भामटा आहे. माझ्यावरचा बदला घेण्यासाठी हे समज करतो या. त्यावर लगेच आता कंसे साहेब ओरडतच म्हणू लागतात, राया अरे आमचा तुझ्यावरती एवढा विश्वास होता. तू एक नामवंत पोलीस ऑफिसर होता आणि तू असं वागतोय? तुला असं वागताना काहीच वाटत नाही का? त्यावर राय म्हणू लागतो, हे बघा कंसे साहेब, यांच्या बोलण्यावरती जाऊ नका. मी खरं सांगतोय, तुमचा माझ्यावरती विश्वास आहे ना? मी खोटं नाही बोलते. इकडे मटक्यांचाच अड्डा होता आणि मी स्वतः इकडे रेड टाकली होती, छापा टाकला, तेव्हा इथल्या माणसांना मी पकडलं होतं. आणि हे बघा कंसे साहेब, या सगळ्याचा शोध कसा लागला तुम्हाला सांगू? आमच्या चाळीत एक जोडपं राहिलं आहे. त्या दोघांमध्ये जोराचं भांडण चालू होतं, म्हणून मी ते ऐकलं. तेव्हा मला या मटक्याच्या अड्ड्याचा शोध लागला. मी त्या माणसाला इकडे घेऊन आलो, कारण तो माणूस इथे येण्यासाठी स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र ओढून आणत होता. असे जगात कितीतरी मटक्याचे अड्डे असतील, त्यामुळे खरंच घरामध्ये चुली पेटत नाही, भांडण तंटे होतात. काही बायकांना आपलं मंगळसूत्र देखील द्यावं लागतं, ते पण या असल्या नीच बाईमुळे. त्यामुळे साहेब, या असल्या बाईचे हे धंदे बंद व्हायला पाहिजे. कंसे साहेब, तुम्ही माझी साथ द्या. या बाईचा गुन्हा समोर आलाच पाहिजे आणि हिच्या गुन्ह्याला बंदी घालणं खूप गरजेचं आहे, तरच आपला देश सुरक्षित राहू शकतो. त्यावर लगेच आता कंसे साहेब म्हणू लागतात, बास राया, आता अति झालं या. तुझ्याकडे कसलंही प्रूफ नसताना तू खोटे आरोप लावू शकत नाही आहे, कारण आम्ही स्वतः या जागेवरती येऊन बघतोय ना. इथे कसलं काही दिसतंय? मटक्याचा अड्डा दिसतोय नाही ना? मग मॅडमवरचे आरोप घेणं बंद कर, नाहीतर मी तुला सस्पेंड करेन ना. हे बघ राया, तुला आत्ताच नोकरी लागली, पण मला तुला नोकरीवरनं काढावं लागेल असं काही करू नको. त्याच वेळेस आता लगेच मॅडम होऊ लागतात, अहो कंसे साहेब नका हो, एवढं मनाला लावून नका घेऊ. अहो नवीन येतो, शिकेल हळूहळू सगळं, त्याला सस्पेंड करू नका. कसं आहे ना, थोडे दिवस आपल्यात राहिला ना की सगळ्या हालचाली कळतील त्याला, आपोआप बदलेल तो. त्यावर लगेच आता राया भडकलेला असतो आणि मॅडमकडे डोळे फाडून बघू लागतो. त्याच वेळेस आता लगेच इन्स्पेक्टर कंसे साहेब म्हणू लागतात, ठीक आहे मॅडम, रायाच्या वतीने मी सॉरी म्हणतो, प्लीज त्याला माफ करा, चला मी येतो. असे म्हणताच आता लगेच त्या मॅडम म्हणू लागतात, कंसे साहेब, तुमच्या हाताखालचा ऑफिसर आमच्यावरती गुन्हा काय लावतो, आमच्या शिक्षकांना पकडून काय नेतो, पण तुमचं त्याच्याकडे लक्ष नाही आहे, त्यामुळे इथून पुढे लक्ष असू द्या. तेव्हा लगेच कंसे साहेब म्हणू लागतात, राया इथून पुढे मॅडमवरती आरोप लावणं बंद कर, नाहीतर तुला सस्पेंड केलं जाईल, लक्षात ठेव. आता कंसे साहेब तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस शेकावत सगळे हवालदार हसू लागतात. तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात, राया अरे काय झालं? तू तर मला आत टाकणार होता ना, मग मला हरवणार होता ना. अरे मग काय झालं? पण तूच हारला, आता काय करशील? तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, आज तू बाजी मारली असशील, पण मी पण राया आहे, मी हार मानणार नाही. एक दिवस तुझ्या पापाचा घडा भरणार आणि तेव्हा हा राया स्वतः तुला शिक्षा करणार. त्यावर लगेच आता ती मॅडम म्हणू लागते, राया जास्त उड्या मारू नको, माझ्यामध्ये येण्याचा प्रयत्न करू नको, या आगीत जळून खाक होशील, लक्षात ठेव. आणि आता मी तुला चॅलेंज देते, बघ तुला जेवढी ताकद लावायची ना तेवढी लाव, पण मी तुला हरवणार, एवढं लक्षात ठेव. असे म्हणत मॅडम आता लगेच आतमध्ये निघून जातात. भडकलेला राया आता बाहेर येतो. तेव्हा असतच मॅडम म्हणू लागतात, काय झालं राया? अरे राग येतोय का? पोलीस स्टेशन माझं, इथली मॅडम मी, साहेब मी, सगळं काही माझाच हुकूम, त्याचा राग येतोय ना? पण राया, एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्याशी पंगा घ्यायला जाऊ नको, नाहीतर बर्बाद होशील, वाटोळं होईल तिचं. त्यामुळे चल पटकन चावी दे. शेखावत चावी घ्या त्याच्याकडनं. आता राया लगेच खिशातनं चावी काढतो. आता शेखावत ती चावी घ्यायला जाणार, तेच आता लगेच राया पटकन घट्टमूट दाबतो. आता मात्र लगेच मॅडम आता रायाच्या हातनं चावी ओढू लागतात. रायाने आता खूप ताकद लावून ती चावी हातात घट्ट पकडलेली असते. मॅडम आता ती चावी ओढत असतात. तेव्हा लगेच त्या हिसकावून घेतच म्हणू लागतात, राया, मला जी गोष्ट हवी असते ना ती जर मिळत नसली ना तर मी हिसकावून घेते.
एक गोष्ट लक्षात ठेव, या नाशकात राहायचं असेल ना तर माझ्या मर्जीनेच राहायचं, डोकं जास्त चालवायचं नाही. शेकावत, चला सोडा त्यांना. आता मात्र लगेच शेकावतने आता त्या मॅडमचे जे मटका अड्डा चालवणारे माणसं असतात ना त्यांना सोडवलेलं असतं. मॅडम आता त्यांना घेऊन तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस शेकावत हसतच म्हणू लागतो, राया मी मगाशीच म्हटलो होतो अर्धा ते 1 तासात मॅडमची माणसं जेलच्या बाहेर असतील. बघ तेच झालं. रायाला मात्र खूपच टेन्शन आलेलं असतं. तर इकडे घरी आता मंजिरी मस्त छान अशी साडी घालून नटून थटून गजरा लावून तयार असते. तेवढ्यात शशिकला येते. वा वा, माझं बाळ काय मस्त दिसतंय. शशिकला पटकन आता मंजिरीची दृष्ट काढते. तेवढ्यात आता लगेच जय घोरपडे आणि गार्गी आलेले असतात. आता खूप दिवसांनी गार्गी आलेली असते. मंजिरी आता तिची विचारपूस करू लागते. तेव्हा गार्गी विचारू लागते, काय गं मंजिरी, आज काही सणसूद आहे का? एवढी नटून थटून का बसलीस तू? तेव्हा शशिकला म्हणू लागते, सांगते आता जोडीने दोघांना पूजा करायला जायचे ना. तेव्हा जय म्हणू लागतो, कसली पूजा आहे? तेव्हा शशिकला म्हणू लागते, घरामध्ये नन्हे मुन्ने पावलं यायला पाहिजे ना, म्हणून दोघांनी पूजा करायचं ठरवलंय. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, हो मस्त, म्हणजे गुड न्यूज येणार आहे. तर चालेल, आम्ही पण येऊ पूजेला. आपण सगळेजण जर गेलो तर मस्त सगळ्यांनी प्रार्थना केली तर लवकर पूर्ण होईल. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, चालेल, राया आला की आपण सगळे जाऊ. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, शशिकला इकडे ना, मला तुझ्याशी बोलायचे. आता शशिकला आणि जय बाजूला जातात. तर इकडे आता रायाला इन्स्पेक्टर कनसे साहेबांनी बोलवलेलं असतं. तेव्हा कनसे साहेब ओरडतच म्हणू लागतात, राया, विदाऊट ऑर्डरचं तू त्या अड्ड्यावरती म्हणजे त्या शाळेवरती छाप टाकलीच कशी? तुला रेड टाकायची संधी आम्ही दिली असती, पण तू परवानगीशिवाय तिकडे सेल टाकलाच कसा? त्यावर राय म्हणू लागतो, सर, परवानगी घेण्यासाठी माझ्याकडे एवढा वेळ नव्हता आणि खरंच मी जर हे सगळे ऑर्डर पूर्ण करत बसलो असतो ना तर मग तिकडे सुगावा लागला असता आणि ते सगळे पळाले असते. म्हणून मी तिकडे सेल टाकला आणि लगेच तो अड्डा बंद केला. त्यावर लगेच कनसे साहेब म्हणू लागतात, राया, एवढ्या वेळेस मी तुझी चूक माफ करतोय, पुढच्या वेळेस चूक माफ केली जाणार नाही. तेव्हा राय म्हणू लागतो, साहेब, अहो तुम्हालाही माहिती तिकडे शाळा नाही तर मटक्याचा अड्डाच चालला जातोय, पण तुम्हीसुद्धा गप्प आहात ना. पण साहेब, एवढं पण गप्प बसू नका की एक दिवस आपल्याच मुळाशी येईल. त्यामुळे जे काही असेल ना ते खरं खरं बाहेर काढा आणि लवकरात लवकर या बाईचा खेळ थांबवा. आता कनसे साहेब 1 नाही 2 नाही गप्प. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. आता मात्र मोठ्या मॅडमची जी गाडी असते ना, लाल दिव्याची सरकारी, ती आता त्यांचा मुलगा अगदी पैशाने लाडाने वाढलेला गुंडाळ मुलगा घेऊन फिरत असतो. त्याचे मित्रही त्या गाडीत असतात. आता हे रायाला कळाल्याने राया आता त्या गाडीसमोर आडवा येऊन उभी राहतो. आता तो मुलगा गाडीतनं उतरतो. त्याच वेळेस राया त्याचं थोबाड फोडतो. तुझी हिंमत कशी झाली? सरकारी गाडी तुला काही हिंडायला आणली का? त्याच वेळेस ती मॅडम येते. तू माझ्या एकुलत्या एका मुलावरती हात उचलला, तुझ्या खानदाला संपवणार, असं तडफडवणार ना की बास राया, तुझा विषय संपला. आता माझ्या तावडीतनं तुला कोणीच वाचू शकत नाही. तेव्हा रायम लागतो, मॅडम, तो वरचा पांडुरंग आहे ना, त्याचा हात आहे माझ्या डोक्यावर. आता काय करायचं आहे ना ते तुम्ही करून घ्या. मी पण बघतो आता तुमची कशी वाट लावायची. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.